नागपुर से खबर। महापालिका का 2025-26 का सुधारा हुआ और 2026-27 का नया बजट पेश किया गया। परिवहन प्रबंधन डॉक्टर मेघना वासनकर ने यह बजट मंगला खेकरे को दिया। उन्होंने कहा, मंजूरी के बाद इसे आगे भेजकर जल्द लागू किया जाएगा। नागपुर महानगर पालिका के परिवहन विभाग ने आगामी वर्ष के लिए संशोधित और प्रस्तावित बजट प्रस्तुत किया है। इस बजट का मुख्य उद्देश्य शहर में सुरक्षित, सुलभ और पर्यावरण अनुकूल सार्वजनिक परिवहन व्यवस्था को मजबूत करना है। वर्तमान में बड़ी संख्या में बसों का संचालन किया जा रहा है, जिसमें इलेक्ट्रिक बसों का भी समावेश बढ़ाया जा रहा है। नए बस स्टॉप, शेल्टर और चार्जिंग स्टेशन विकसित किए जा रहे हैं। यात्रियों की सुविधा के लिए अत्याधुनिक सुविधाओं पर विशेष ध्यान दिया गया है। हालांकि परिवहन सेवा के संचालन में खर्च अधिक है, इसके कारण घाटा भी अपेक्षित है। इन घाटे की पूर्ति के लिए अनुदान और राजस्व बढ़ाने के प्रयास किए जाएंगे। टिकट व्यवस्था सुधार और नए योजनाओं पर भी काम होगा। आज प्रशासनाने परिवहन समितीला जो बजेट सादर केलेला आहे 524.58 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प बजेट आज डिपार्टमेंट आम्हाला दिला तर तो बजेट आम्ही दुरुस्तीसह स्थायी समितीकडे मंजूर केलेला आहे। आणि दुरुस्तीसह म्हणजेच आम्हाला काही डेपो डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, वृक्षारोपणाच्या माध्यमातून, त्यानंतर आम्हाला जे बॅनर होल्डिंगचे काम आहे, या सर्व दृष्टिकोनातून आम्ही तो दुरुस्त करून आम्ही बजेट आमचा स्थायी समितीकडे देऊ आम्ही। तर विजन एकच, नागपूर शहरातल्या सर्व नागरिकांची चांगल्यात चांगली सोय कशी होईल, नागरिकांच्या अडचणी कशा दूर होतील, याचाच प्रयत्न आमच्या परिवहन समितीचा सर्वांचा आहे। हा तोटा पूर्णपणे तर भरून काढणं सोपं नाही आहे, कारण ही बस सेवा म्हणूनच आपण चालवतो आहे। तर मला असं वाटते की जे डेपो जास्ती वर्दळीचे आहे त्या डेपोवर आपण BOT तत्वांवर लोकांना आपण हे देऊ, म्हणजे जेणेकरून लोक दुकानं टाकतील, त्या माध्यमातून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल। त्यानंतर होल्डिंग्स आहे, त्यानंतर आपण पाणी जे फिल्टर लावतो त्या माध्यमातून अनेक गोष्टी अशा आहे की आता जे स्मार्ट सिटीचे किओस्क तयार आहे बसस्टॉपच्या बाजूला, जे कचऱ्यात सध्याच्या परिस्थितीत विलीन आहे, तर ते सुद्धा आपल्याला डेव्हलप करून तिथे ATM मशीन्स, झेरॉक्स सेंटर, कॉफी सेंटर असे लावून या परिवहन समितीला कशी सामोर वाढवता येईल आणि 50 कोटीचं तरी आपण म्हणजे कमी करता येईल याचा प्रयत्न मात्र राहणारच आहे। आपण परिवहन समितीच्या माध्यमातून बेस्ट काम करण्याचं आणि नागरिकांना चांगल्यात चांगली सोय देण्याचं काम मात्र या 2026 आणि 27 मध्ये करणार आहे। वॉशरूम चांगले असावे, डेपो चांगला असावा, तिथे नागरिकांना बसण्याची सोयसुद्धा असावी, हा सर्व मानस काम म्हणजे इच्छाशक्ती एवढी मोठी आहे आणि काम करायची जी इच्छाशक्ती असली तर नक्कीच मला असं वाटते की काम चांगलं होईल येत्या 2026 आणि 27 मध्ये। ऑलरेडी बसेस वाढलेल्या आहे। आपल्या बसेस येत्या 2-3 महिन्यामध्ये 800च्या घरात जाऊन पोहोचेल, बरोबर आहे ना? 800 सव्वा 800च्या घरात जाऊन राहील। तर मला असं वाटते नागपूर शहराला आता हल्ली 800 सव्वा 800 बसेस पूर्ण म्हणजे कमी नाही आहे, त्या व्यवस्थित आहे। दुसरा एक विषय, जी NMRDAची जी बाउंड्री आहे त्याच्या बाहेर जाऊन आपण आपल्या बस सेवेचा कसा वापर करता येईल याचा सुद्धा प्रयत्न आमचा आहे। त्याबद्दल आम्ही बावनकुळे साहेबांसोबत, जे पालकमंत्री आहे आपल्या शहराचे, त्यांच्यासोबत बोलून आम्ही नक्कीच ती बाउंड्रीसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपली बस सेवा ही प्रत्येक गावोगावी शेजारच्या पूर्ण परिसरामध्ये पोहोचेल आणि ही सेवा प्रत्येकाला मिळेल। नागपुर का यह परिवहन बजट शहर की आधुनिक, सुरक्षित और पर्यावरण अनुकूल यात्रा व्यवस्था की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। हालांकि आर्थिक चुनौतियां हैं, लेकिन सुधार योजनाओं से भविष्य में बेहतर और सुलभ सार्वजनिक परिवहन की उम्मीद है।